दत्तवाड येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दिनांक 25 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान उदगीर जिल्हा लातूर येथील सुप्रसिद्ध बसव कथाकार शिवानंद हैबतपुरे यांच्या बसव कथांचे प्रवचन आयोजन करण्यात आले। या दरम्यान हजारो श्रद्धाळूंनी बसव कथांचा लाभ घेतला तसेच अन्नदासोहाचा देखील लाभ घेतला। 30 एप्रिल रोजी बसवेश्वर जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पहाटे महादेव मंदिरात महादेवास अभिषेक करण्यात आला। सकाळी 8 वाजता लिंगायत युवक मंडळाच्या वतीने आळते येथील अलमप्रभू आलमगिरी मठातून आणलेल्या बसव ज्योतीची मिरवणूक काढून मंदिरात स्थापना करण्यात आली। त्यानंतर सकाळी 9 वाजता महादेव मंदिरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। सकाळी 10 ते 12 पर्यंत अक्क महादेवी महिला मंडळाच्या वतीने भक्तिमय भजन सेवा करण्यात आली। दुपारी 12 वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले। सायंकाळी 6 वाजता दत्तवाड गावातून 11 घोडे रथ, वारकरी वाद्यसमूह, लहान मुलींचे लेझिम पथक, विविध पारंपरिक वाद्यवृंद, लिंगायत महिला व बालगट यांच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। संपूर्ण जयंती कार्यक्रम भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाच्या जल्लोषात संपन्न झाला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।